नमस्कार. मराठी स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लसुणी मेथी. त्यासाठी आपल्याला लसूण, कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली मेथी, बेसन पीठ, कूट हे सगळं लागणार आहे. आता मी एका कढईत तेल घेतलंय. तेल छान तापवलं की आता त्यात मी थोडंसं लसूण टाकणार आहे. पूर्ण लसूण घातलेलं नाहीये मी, थोडंच घातलंय. आणि आपण चिरलेली मेथी त्यात टाकायची आहे. आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान मी याला परतून घेतलंय. आता मी याला एका डिशमध्ये काढून ठेवते. आता त्यात मी थोडं अजून तेल घालतीये. तेल छान तापलं की त्याला आपल्याला फोडणी द्यायची. त्यासाठी मी मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडली की लगेचच त्यात जिरे टाकायचे आहे. आणि थोडंसं हिंग घालते मी चवीसाठी. आणि आता आपण जे काढून ठेवलेला लसूण होता तो मी यात टाकलाय. आता बारीक चिरलेला कांदा त्यात घालायचा आहे आणि ते छान परतून घ्यायचं आहे. गुलाबी रंग येऊस्तर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. छान कांदा परतला की त्यातच आपण टोमॅटो घालूया. ह्याला पण आपल्याला आता परतून घ्यायचं आहे. हे दोन्ही छान परतलं की त्याला थोडंसं बाजूला करायचं आहे आणि उरलेल्या तेलात आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ घातल्याने आपली भाजी छान मिळून येते. अशा प्रकारे त्याला परतायचं आहे. आता आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आता मी त्यात मसाले घालतीये बेसिक. हळद, तिखट आणि गरम मसाला मी घातलाय. ह्याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे पुन्हा. आता मी यात दाण्याचा कूट घालतीये आणि पुन्हा याला मिक्स करते. आता आपल्याला जेवढं पातळ हवंय तेवढं आपल्याला त्यात पाणी टाकायचंय. मी थोडं अजून पाणी टाकलंय त्यात. आता आपण जी मेथी परतून घेतली होती ती यात घालायची आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यात मी चवीनुसार मीठ घातलंय आणि याला छान मिक्स करून घेतलंय. 2 मिनिटं याला छान परतू देते. आपली भाजी तयार आहे. आता मी याला सर्व करणार आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.